माळवदे कमिटी जी 2 जणांची फॉर्म केली होती आणि चेंबूरची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यावरती ही कमिटी फॉर्म केली होती. त्या कमिटीचा अहवाल कालच आला. त्या कमिटीच्या अहवालामध्ये संपूर्ण अहवाल मी वाचला. त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे. आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे. तो मला मान्य नाही. तो अहवाल मला मान्य ह्यासाठी नाही आहे कारण की आपण ह्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, त्याबद्दल वादच नाही. कन्सल्टंट असेल त्यालाही तुम्ही जबाबदार धरा, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं. त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं. त्याचं कारण मी एवढ्यासाठी सांगते, याच रोडची पाहणी मी पावसाळ्याच्या पूर्वी केलेली होती. पावसाळ्यामध्ये पाहणी करते वेळीच मला झाडांमध्ये सिमेंटचं पाण्याच्या पडद्या तयार झालेल्या दिसल्या आहेत. जर माझ्या इन्स्टावरती फेसबुकवरती जाणार तर तुम्हाला स्क्रोल केल्यावरती ते माझे सगळे फुटेज मिळतील. आणि त्या ठिकाणी मी पाहणी केल्यानंतर त्यांना मी तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश पण दिले होते की ह्या संपूर्ण झाडांमध्ये सिमेंटचं पाणी जातं आहे, त्यामुळे ही झाडं कमकुवत होऊ शकतात. या झाडांना श्वास घेता येणार नाही किंवा ह्या झाडांची मुळं पाळं पुढे जाऊन कमकुवत होऊन ह्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो, झाडं वीक होऊ शकते, झाडांची क्षमता कमी होऊ शकते. पण दुर्दैवाने पहिल्याच पावसामध्ये ते झाड त्या शाळेच्या बसवर पडलं आणि त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही ते एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय. जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल. ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे. पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा निर्देश देऊनसुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा भुर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काय त्या मातेला न्याय मिळाला असं नाही आहे.